मराठी बोधकथा सोन्याची कुऱ्हाड। एक लाकूडतोड्या होता। तो जंगलात जाई आणि लाकडे तोडून आणी ती विकून कसेबसे पोट भरी। त्याचे आजोबा देखील लाकूडतोड्याच होते। एकदा ते जंगलात लाकडे तोडत होते। त्यांची कुऱ्हाड बाजूच्या तलावात पडली। ते काठावर बसून रडू लागले। त्यांचे रडणे ऐकून एक देवदूत आला। त्याने तळ्यात उडी मारून एक सोन्याची कुऱ्हाड वर काढली आणि आजोबांना म्हणाला, ही घे तुझी कुऱ्हाड। आजोबा म्हणाले, माझी कुऱ्हाड सोन्याची नव्हती। देवदूताने पुन्हा तलावात उडी मारली आणि चांदीची कुऱ्हाड वर काढली। आपली नाही म्हणून आजोबांनी ती कुऱ्हाड सुद्धा घेतली नाही। मग देवदूताने आजोबांची मूळ लोखंडी कुऱ्हाड वर काढली। हीच ती माझी कुऱ्हाड म्हणून आजोबांनी ती घेतली। देवदूताने आजोबांचा प्रामाणिकपणा पाहून सोन्याची व चांदीची ही कुऱ्हाड त्यांना बक्षीस दिली। आजोबांची ही गोष्ट कळताच लाकूडतोड्याच्या मनात लोभ सुटला। त्याच्या मनात आले, आपण देवदूताकडून सोन्याची कुऱ्हाड मिळवावी आणि तो जंगलात गेला। त्याने आपली लोखंडाची कुऱ्हाड तलावात फेकून दिली आणि तलावाच्या काठावर बसून रडू लागला। देवदूत आला। त्या आजोबांचाच हा नातू आहे हे त्याने ओळखले। हाही तसाच प्रामाणिक असणार। आपण सोन्याची व चांदीची कुऱ्हाड काढत बसण्यात कशाला वेळ घालवायचा असा विचार करून त्याने लोखंडी कुऱ्हाडच तलावातून वर काढली। लाकूडतोड्या नाराज झाला, कारण त्याला हवी होती सोन्याची कुऱ्हाड। तो देवदूताला म्हणाला, ही कुऱ्हाड माझी नाही। आज लाकड तोडायला मी आजोबांची सोन्याची कुऱ्हाड आणली होती। देवदूत मनात हसला। लाकूडतोड्याचा खोटेपणा त्याने ओळखला, तरीही तलावात उडी मारून त्याने सोन्याची कुऱ्हाड वर काढली। लाकूडतोड्याने ती देवदूताच्या हातून ओढून घेतली आणि घराकडे पळत सुटला। बाजूच्या झाडामागे दोन चोर दडून बसले होते। त्यांनी लाकूडतोड्याला सोन्याची कुऱ्हाड घेऊन पळताना पाहिले। तेव्हा त्यांनी लगेच त्याला अडवले आणि त्याची सोन्याची कुऱ्हाड हिसकावून घेतली। त्याला चांगला मार दिला आणि जवळच्या काटेरी झुडपात त्याला फेकून दिले। लाकूडतोड्याला खूप काटे रुतले। त्याचे अंग रक्तबंबाळ झाले। सोन्याची कुऱ्हाड तर गेलीच, पण मूळ लोखंडाची ही कुऱ्हाड परत मिळाली नाही। तो काळजीत पडला। आता लाकडे तोडायची कशाने, पोट भरायचे कसे? तो पुन्हा तलावाच्या काठी गेला। तलाव खूप खोल होता। त्यात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती। पूर्वी कोणीतरी उडी मारली आणि तो वर आलाच नाही हे त्याला ठाऊक होते। आता आपल्याला उपाशीच राहावे लागणार। म्हणून लाकूडतोड्या रडू लागला। मी हावरटपणा केला, सोन्याची कुऱ्हाड मिळवावी म्हणून देवदूताशी खोटे बोललो। याचे त्याला आता वाईट वाटू लागले। तो मनात देवदूताचा धावा करू लागला आणि म्हणाला, यापुढे मी हावरटपणा करणार नाही, खोटं कधी बोलणार नाही। देवदूत आला। त्याने तलावात उडी मारून लोखंडी कुऱ्हाड वर काढली आणि म्हणाला, या कुऱ्हाडीनं फक्त वाळलेली लाकडं तोड, झाडं तोडू नकोस, जंगलाचं रक्षण कर। त्या लाकूडतोड्याने देवदूताला नमस्कार केला आणि तो आनंदाने घरी परतला। यावरून आपणाला बोध मिळतो, अति हावरटपणा केला तर तो आपल्या अंगाशी येतो, म्हणून अतिलोभ करू नये। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।